बाभुळगाव परिसरात दुचाकीचा किरकोळ धक्का लागल्यानं दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। प्राप्त माहितीनुसार बाभुळगाव परिसरात दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटातील काही युवकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली। त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख नितीन लेव्हरकर, MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव तसेच रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बाभुळगाव चौकासह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। पोलिसांनी दोन्ही गटातील संबंधित व्यक्तींशी चर्चा करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला असून सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। बाभुळगावमध्ये सध्या अशी माहिती जी आम्हाला मिळाली होती की दोन मुलं पाणी घ्यायला चालले होते आणि पाणी घ्यायला जात असताना टू व्हीलरचा कट लागला। या कारणावरून त्यांच्यात भांडण झालं। त्यानंतर ते पाणी घेऊन आल्यानंतर इथे रोडवर बुद्धविहाराजवळ बसलेले असताना काही म्हणजे ज्यांच्यासोबत भांडण झालं होतं त्यातले काही 5-6 मुलं येऊन त्यांना मारहाण केल्याची त्यांनी तक्रार दिलेली आहे। म्हणजे पोलीस स्टेशनला तक्रारदार आता हजर आहेत आणि त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई आमची पुढची सुरू आहे। नाही, गंभीर मार नाही आहे कुणाला। परिसरामध्ये आता सध्या शांतता आहे आणि बाकी आमची टीम सर्व काम करत आहे।